स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मुलांना यश देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि आज हा स्वामींचा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। तुमच्या मुलांना चांगली नक्कीच प्रगती मिळेल आणि वाईट संकट त्यांच्यापासून लांब लांबपर्यंत नक्कीच दूर राहील आणि तुमचे जुने जे स्वप्न असतील ते सर्व काही आज पूर्ण होणार आहेत। त्यामुळे दुर्लक्ष करू नका। समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त 2 गोष्टी कधी विसरायच्या नाहीत। अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नसतं। म्हणून स्वामी आपल्याला सांगत असतात, चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूकही मौल्यवान ठरत असते। म्हणून चुकीला तुम्ही कधी असं समजू नका की आयुष्यात कोणी चुकत नाही, सर्वच चुकतात आणि सर्व चुकीतूनच शिकत असतात। म्हणून चुका या आयुष्यात झाल्याच पाहिजे आणि त्या झाल्यावरच आपल्याला अनुभव येत असतात। म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही फक्त भरोसा ठेवा, तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल आणि सर्व काही मिळेल। आणि मी स्वामींचरणी एकच प्रार्थना करतो की तुमच्या सर्वांच्या प्रार्थना स्वामी लवकर ऐकू देत आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मनासारखं देऊ देत, ही स्वामींचरणी प्रार्थना। संयम ही कडू वनस्पती आहे, पण त्याची फळे नेहमीच गोड असतात। म्हणून प्रयत्न सोडू नका। सुरुवात नेहमीच कठीण असते आणि कठीण सुरुवातीतूनच आपण भरपूर वरही येत असतो। म्हणून ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलं असतं। संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजूत घेण्याची कला दोघांमध्येही असली पाहिजे आणि ती कला असली तरच आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो। म्हणून सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारे ज्ञान हे सर्वोत्तम असते आणि आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं। स्वामी म्हणतात, न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय नक्कीच त्यांना कळत नाही। म्हणून उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही। आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्यांची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते। म्हणून भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपलीच कधीच नसतात, कारण नात्यांचे पानवटे व त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात। म्हणून निस्वार्थपणाने फक्त स्वामींची भक्ती करा, ते तुम्हाला कधीच धोका देणार नाहीत आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण लवकरच करतील। आणि स्वामी चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होत असतो, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका। तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती मात्र नक्की शोधा मित्रांनो। म्हणून अशा व्यक्तीसोबत जर आपण राहिलं तर आपल्यालाही मोकळं मोकळं वाटतं आणि एकटं सुद्धा वाटत नाही। म्हणून खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक कधीही श्रेष्ठ असतो। आणि स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हेच खरं आयुष्य आहे। आणि आपण स्वतः जगलं तर आपण आयुष्य जगलो, नाहीतर आपण काहीच केलं नाही असा त्याचा अर्थ होतो। मित्रांनो, सर्वच दिवस हे शुभच असतात, फक्त आपलं मन निर्मळ असायला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये कोणत्या गोष्टीचा धाक आणि कोणत्या गोष्टीची शंका मात्र असायला नको। जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा। जगाला नाही पण मनाला नक्की समाधान तुमच्या मिळत राहील। म्हणून हातातलं गेलं तरी नशिबातलं जात नाही, म्हणून प्रयत्न करत राहिले पाहिजे। टेन्शन आणि डिप्रेशन माणसाला तेव्हाच येतं जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार आपल्या आयुष्यात करत असतो। म्हणून जी व्यक्ती स्वतःच्या घरात असमाधानी असते तीच व्यक्ती दुसऱ्यांच्या घरात काड्या करून असमाधान पसरवत असते। म्हणून असं आपण कधी विचार करू नये आणि असं आपण कधी करूही नाही। म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो। पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ही ऐकायला लावत असते। म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो, कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो। म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे पण गरजेचे आहे। म्हणून जीवनात संकटे हे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे। त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते केलेच पाहिजे। आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका,
कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. म्हणून मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही यावर तुमचा विश्वास हा ठाम राहायला हवा. आणि जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि ते तुमच्या आयुष्यात नक्कीच येतात. कारण परमेश्वरांनी त्यांना पाठवलेलं असतं आणि तुमचं आयुष्य त्याने उजळून जातं. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य होत नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते आणि त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळेल. म्हणून प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी आपल्याला किंमत ही मोजावीच लागत असते आणि ती किंमत आपण मोजली तरच आपल्याला चांगल्या गोष्टी या मिळत असतात. म्हणून मित्रांनो, मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपल्या नशिबावर अवलंबून राहता आपले ध्येय साध्य करून गुण विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनात विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. आणि प्रत्येकाला कशाचा न कशाचा छंद हा असतोच आणि तो असलाच पाहिजे. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील आणि आपल्याला त्या स्वीकारही करता येतील. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य हे पूर्ण होत नसते. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमवण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद अजिबात देत नाही. आणि एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. आणि अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ ही चांगली परिस्थिती आणू नक्की शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र आहे. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, तर त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे गरजेचे मात्र असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय हे घ्यावेच लागतील. आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात ना तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होत असते. आणि आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडतात आणि जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवून देता ताकद नक्कीच बनवा. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुमच्या प्रगतीच्या मार्गावर येऊ शकाल आणि तुम्ही प्रगती ही करू शकाल. म्हणून जीवन जगताना समस्या येतात. या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार याचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो आणि ठरलेला आहे सुद्धा.
म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. आणि कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न हे आपल्याला करावेच लागत असतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागत असतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. आणि म्हणून तरच आपण आयुष्यात प्रगती पथावर जाऊ शकतो. आणि आयुष्यात जे मिळाले आहे आणि जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा हे सकारात्मक विचार घेतील. आणि मग हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे हेच असते. आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण बनू शकते. आणि कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो. आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात. आणि जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. आणि खडतळ काळ आपणास सामर्थ्यवान बनवत असतो. आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपण आत्मविश्वास वाढवेल. त्यामुळे ती परिस्थिती कशीही असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम मात्र नक्कीच असते. म्हणून प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद किंवा कृती कधीही महत्त्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज असते आणि ती मदत आपण केलीच पाहिजे. जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रास आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते. म्हणून जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्त्वाची असते. कारण कौतुक हे एखादी चांगली गोष्ट केल्यास होते तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा देत असते. म्हणून अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की ते आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देत असते. म्हणून ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. आणि त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक नक्कीच आहे. आणि माणसाचे मन हळवे असेल तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय घेतला पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला हे मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. आणि त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकते. आणि चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडविल्या आहेत. आणि त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक होऊन जात असते. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही. त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे हे गरजेचे होऊन जात असते. आणि दुःखात, संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त गरज वाटत असते. आणि शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळ चांगला करण्यास होतो. म्हणून फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा मग माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर मग सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येत असते. आणि शिक्षणातून, पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान कधीही विसरू शकत नाही. हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे. आणि यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. आणि तसेच अपयश म्हणजे शेवटी कधीच नसतो. आणि त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे थांबवू नका आणि प्रयत्न चालू ठेवा.
जीवनाचा प्रवास हा आपल्या साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा, कारण असे लोक स्वतःही यशस्वी होतील आणि तुम्हालाही नक्कीच यशस्वी करतील. म्हणून एखाद्या ओसाड अशा माड रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला कितीही प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगांचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावेच लागेल आणि मग खंबीरपणे उभे राहावे लागेल. म्हणून ते उभे तुम्ही नक्कीच राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तयारीही भरपूर केली पाहिजे. स्वतः मेहनत कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, कारण हे असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही करून देत असते. म्हणून संकटाच्या संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो आणि त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे महत्त्वाचे असते. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल, तसेच तुम्हाला स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देईल. म्हणून जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरतात आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि जीवनाचा प्रवास कधीच आपण ठरवल्याप्रमाणे होत नाहीत, त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे, तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट टाळावे. म्हणून तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत ठेवा की जो कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर पाया मजबूत नसेल तर मग एखादी इमारतही उभी राहू शकत नाही आणि उभी राहणार सुद्धा नाही. आणि जीवन जगताना धाडस खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाची तपासणी करावी, कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता, कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार नक्कीच केला जाईल. आणि समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्याच्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले सुद्धा आहेत. म्हणून आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारी संकटे अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडविणे आवश्यक नक्कीच आहे. आणि जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहत असते आणि ते शेवटपर्यंत उभे सुद्धा असते. म्हणून आयुष्यात संघर्ष किती करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा, कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील. आणि कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही, कारण वर्तमान काळातच आपल्याला ही संधी नक्कीच देतो आणि वर्तमान काळाची संधी आपल्याला देत असतो. आणि म्हणून त्या वर्तमान काळात जगायला आपण शिकले पाहिजे आणि विचार त्यानुसारच केला पाहिजे. जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश येत नाही. म्हणून पर्याय तुमच्याजवळ नक्कीच असला पाहिजे आणि दोन गोष्टींवर तुम्ही काम नक्कीच केलं पाहिजे. म्हणून स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग सोपा करत असतात. आणि प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा, कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हे धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल. आणि आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्या. आणि तो शोध घेतला तर तुम्ही भरपूर पुढे जाल आणि तो शोध घेताना तुम्ही भरपूर कमवालही. आणि तुम्ही एवढं कमवलेलं असेल की तुमच्याकडे सर्व काही असेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होईल. म्हणून जीवनात कुठे नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी ही एकसारखी नसते. प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडांचे महत्त्व कमी होत नाही. आणि त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट ही प्रसंग काहीतरी शिकवून जातो. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. मग तुम्हालाच कष्ट करायला लागतील आणि तुम्हालाच भरपूर काही गोष्टी बघायला सुद्धा लागतील. म्हणून सांगण्यापेक्षा समजवण्यावर घेण्यापेक्षा देण्यावर
आणि बोलण्यापेक्षा कृती करण्यावर माणसाचा भर असायला हवा. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही आणि आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून तुम्ही आयुष्यात वेळेला वेळ आणि देणारी माणसे वेळेवर भेटली ना तर चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. म्हणून प्रतिभा बुद्धिमत्ता सगळ्यात असते, पण त्याच्यानुसार जगण्याचे धैर्य मात्र सगळ्यांमध्ये नसते. म्हणून कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्या पुन्हा जगण्याचे बळ देत असते. आणि विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. आणि ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाही. आणि आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि तेच आपण शिकायला हवे. आणि ते शिकले तर आपण माणसे ओळखायला सुद्धा शिकतो. म्हणून तुमचा वजीर गेला म्हणजे पराभव झाला असे समजू नका. एक प्यादे तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते आणि फक्त लढण्याची तुम्ही हिंमत ठेवली पाहिजे. पश्चाताप भूतकाळ बदल घडवू शकत नाही आणि काळजी भविष्याला आधार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमान काळात प्रयत्न आणि मेहनत तुम्ही करायला शिकली पाहिजे. स्वाभिमान दुखावल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा निर्माण होत नाही. आणि पुढे हीच इच्छा तुमचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असते. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. म्हणून महत्त्वाची असते ती फक्त जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही तुमच्या जवळ ठेवली पाहिजे. प्रत्येक प्रयत्नात कदाचित यश मिळणार नाही, परंतु जर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. आणि जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करत असतो त्याला एक ना एक दिवस यश हे नक्की हमखास मिळत असते. आणि प्रत्येक गोष्टीत तक्रार करणारे हार लवकर पत्करतात आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल नक्कीच करत असतात. म्हणून मित्रांनो, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्याला दृष्ट निश्चयावर अवलंबून असते. म्हणून दृष्ट निश्चय तुमच्याजवळ असायला हवा. आणि नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी असतात आणि दिसतात सुद्धा. आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल. म्हणून फक्त सकारात्मक विचार करा आणि चांगल्या विचारानेच माणूस हा श्रेष्ठ होत असतो आणि माणूस श्रेष्ठत्वाला सुद्धा जात असतो. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळून जात असते. आणि कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज अजिबात भासणार नाही. आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता हे पण तितकेच महत्त्वाचे असते. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. म्हणून परिश्रम तर सगळ्यांनाच करावे लागतात आणि तुम्हालाही जीवनात ते परिश्रम करावेच लागणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्ही तयार राहायला शिका. जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती आव्हाने सामोरे जाताना ते जाऊन शून्यातून विश्व निर्माण आपल्याला करायलाच लागते. आणि शून्यातून प्रत्येक व्यक्ती विश्व निर्माण करत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला त्याची जाणीव सुद्धा असते. म्हणून मान सन्मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो. आणि तो कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं आपल्याला करावेच लागणार आहे. म्हणून भाग्य संधी देते, पण कठोर परिश्रम मेहनत नक्कीच यश मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकतात. आणि प्रत्येक अपयश एक नवीन सुरुवातीची संधी व दिशा देत असते. आणि वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते. म्हणून घड्याळाच्या काट्यावर नाही तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ नक्कीच बदलते आणि बदलवता पण येत असते. म्हणून यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे हे दोन्ही महत्त्वाचे असते. आणि प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस ते नक्कीच होणार आहे. आणि प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो. म्हणून अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. आणि त्यामुळे प्रयत्न करणे अजिबात तुम्ही सोडले नाही पाहिजे. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्य यशस्वीपणे होतोच आणि यशस्वी जीवन तो जगतच असतो. म्हणून ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात
खेळाडू खूप आहेत, पण तुम्ही खेळणारे आणि खेळ जिंकणारे गेम चेंजर व्हा आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये मग यशस्वीरित्या पार पाडाल आणि सर्व काही नीट तुमचं होऊन जाईल. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते. कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो आणि परमेश्वर आपल्या पाठीमागे नक्कीच असतो. कारण स्वामी हे आपले कष्ट बघत असतात आणि स्वामी समर्थ हे आपल्याला सर्व काही मदतही करत असतात. फक्त आपण कष्ट हे प्रामाणिकपणे नक्कीच केले पाहिजे. कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतःचा घ्या. आणि कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे, दुसऱ्यांच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार सुद्धा नाही. म्हणून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा. कारण दुसऱ्यांची नक्कल करणाऱ्यांची नोंद इतिहासात ठेवत नाही. आणि संधीची वाट बघताना निराश होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला सिद्ध असणे आणि स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्याबरोबर नतमस्तक होईल. आणि जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावे लागतात. आणि जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी मात्र होऊ शकतो. आणि कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय नक्कीच येत नाही. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले, फक्त अट एक घातली, म्हणजे झिजेल प्रयत्न करेल तोच यात चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून महत्वाकांक्षा, ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा आणि धैर्य हे पूर्ण सुद्धा होत नाहीत. म्हणून जीवनात जर कठीण प्रसंगांना सामोरे तुम्हाला जावे लागत असेल ना तर नशीबवान समजा. कारण निराश होऊ नका. कारण कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात आणि सुंदर निसर्ग आणि सुंदर जीवन आपल्याला ते दाखवत असतात. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय तुमचा दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे असतात आणि ती वर्षे हे कुणाला माहिती नसतात आणि कुणासाठी ती कुणाला सांगत सुद्धा नाही. कारण तो यशस्वी झाल्यावरच ते दिसून येत असते. म्हणून मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तुमचा अनुभव सर्वात मोठा असतो. म्हणून संघर्ष अवश्य थकवतो, पण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार करत असतो. आणि द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती आपल्याला वाटत नसते. आणि जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात सापडत असतात. आणि म्हणून आयुष्यात खडतर काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो आणि जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो. म्हणून काय करायचे हे ठरले की कसे करायचे याचा मार्ग सापडत असतो. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते. त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे आणि त्या फायदा करता सुद्धा आला पाहिजे. म्हणून देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेला मदतीचा हात असतो. नक्कीच तो देवच देत असतो आणि देवच त्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात सुद्धा पाठवत असतो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा जी असते ना ती माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते आणि तीच योग्य शिकवतही असते. आणि परिस्थितीवरूनच सर्व लोक शिकत जातात आणि सर्व लोक चांगली कामगिरीही सुद्धा करतात. म्हणून ताकदीसोबत जबाबदारी येते. जबाबदारीची जाणीव असेल तर ताकद सार्थकी लागते. म्हणून मित्रांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि ते आपणच करू शकतो. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे मात्र सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास नक्कीच मदत करेल. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील. आणि जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने तुम्ही जगायला शिका. जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ देत असतात. आणि कार्यात यश मिळो न मिळो प्रयत्न करण्यात कुचराई करू नका. आणि छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश नक्कीच मिळवून देते. आणि 1000 मैलांचा प्रवास एका पुढे ठाकलेल्या पावलाने आणि त्या सुरू होत असतो.
म्हणून मित्रांनो, प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करत असतात. म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात हे निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणी शिकवत नाही. आणि म्हणून आपण पुन्हा नव्याने सुरुवात केली तर आपण यशापर्यंत नक्कीच पोहोचत असतो. आणि कोणत्याही क्षेत्रात तुमची वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका, कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच मावळत नसतो. जे नाव आहे त्याबद्दल आभार माना आणि जे चांगले होत आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद करा. पण जे मिळवायचे आहे ते मिळवल्याशिवाय शांत बसू नका आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा. संधी अनेकदा आपले दार थोठावत असते आणि ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्या हातातच असते. म्हणून हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते. आणि इतकेच फक्त तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी देत असते आणि ती यशापर्यंत तुम्हाला नक्कीच पोहोचत असते. म्हणून जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडून आणू शकते आणि तीच गोष्ट तुम्ही नक्कीच केली पाहिजे. फक्त चुकीच्या मार्गाने आपण गेले नाही पाहिजे आणि चांगला मार्ग निवडून चांगल्या मार्गाने जर आपण गेलो तर आपण चांगल्याच गोष्टी आत्मसात करू आणि चांगल्याच गोष्टी आपल्या वाटेला सुद्धा येतील. मित्रांनो, स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे करुणेच्या सागरा, या जीवनात तुझी सेवा करत असताना जर कोणी माझा तिरस्कार करत असेल वा विनाकारण त्रास देत असेल तर त्याला सर्वप्रथम सद्बुद्धी दे. माझ्या मनात त्याला क्षमा करण्याची शक्ती दे. तसेच त्याला निमित्त करून तू मला जे शिकवत आहेस ते समजवण्याची बुद्धी दे आणि माझा आध्यात्मिक सह प्रापंचिक विकास करत तुझ्या भक्तीचा आनंद मला दे. आणि हे परब्रह्मा, असंच मला प्रगती पथावर जाऊ दे. हीच तुमच्या चरणी प्रार्थना की तुम्हाला स्वामी भरपूर सुख समृद्ध देव आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात कायम असाच राहो. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून नातेवाईक असतात आणि नात्यात पैसा दिला नाही की नातेवाईक नाते वाईट करून टाकतात. म्हणून लक्षात ठेवा, जे नातेवाईक आपल्या मनापासून स्वीकार करतात त्यांच्यासोबतच आपण नीट बोलले पाहिजे आणि चांगले वागले पाहिजे. कारण या जगात आता जशाच तसे राहायला आपण नक्की शिकले पाहिजे. आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त आपली नीतिमत्ता आणि आपलं मन साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. चुकीचे माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागतात. म्हणून आयुष्याचा एकच नियम बनवा, जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरून जा. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच तुम्ही पाळलं पाहिजे. म्हणून नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नसायला नको. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, श्रीमंत घर कोणतं असतं? सर्व सुखसोयींनी भरलेलं आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो. पण ज्या घरात मन मिळावू आणि कष्टाळू माणसे राहतात त्या घरात सुख शांती आणि समाधान नांदत असते. घर किती किमतीचे यापेक्षा तेथील माणसे किती माणुसकीचे हे महत्वाचे आहे. आणि कोणत्याही माणसाची किंमत त्याच्या माणुसकीवरूनच ठरत असते. म्हणून जिथं माणुसकी असते तिथं घराला घरपण असतं आणि ते सर्वात श्रीमंत घरही असतं. आणि त्या घरात तुम्हाला मान सन्मान पूर्ण मिळेल. म्हणून कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता आपली चांगली असावी लागते. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने तुम्ही जीवन जगा. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो आणि पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. मित्रांनो, एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. आणि तुम्ही एकमेकांना साथ देऊन चाललं पाहिजे. आणि या जगामध्ये जो व्यक्ती एकमेकाला साथ देऊन चालतो तो व्यक्ती भरपूर पुढे जात असतो आणि भरपूर प्रगती तो करतही असतो. म्हणून एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, आपण जेवढं एकमेकाला साथ देऊ तेवढंच आपण वर जात जाऊ आणि तेवढंच आपला प्रगतीचा मार्गही खुले होत जातील. म्हणून एक गोष्ट, जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका.
म्हणून नव्याने सुरुवात करा आणि नवीन माणसांना भेटायला लागा. विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायची नसते, आपणही विसरून पुढे जायचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं. म्हणून मार्ग हा नेहमीच तुम्ही इमानदारीचा निवडायला हवा. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका. कारण आपल्याला काड्या करणारे आपलेच नालायक असतात आणि त्यांच्यापासून आपण लांब नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून राजकारण हे प्रत्येक ठिकाणी होत असतं आणि तुमच्या सोबतही होणार आहे, म्हणून त्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या, कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. म्हणून लोक तुमची बदनामी करत असतात, कारण तुम्ही करत असलेली मेहनत आणि तुम्हाला मिळालेलं यश मिळवण्याची धमक त्यांच्यात नसते. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं, चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक नात्यात भांडण होत असतातच, पण भांडण झाल्यावर एकमेकांच्या जवळ पण तितकंच लवकर यायचं असतं. आणि म्हणून ती व्यक्ती कोणतीही असो, आपले आईवडील असो किंवा आपले स्वामी समर्थ असो, स्वामी समर्थांसोबत तुमचेही कधीतरी भांडण होत असेल, पण ते भांडण अगदी प्रेमळ असतं. कारण स्वामींना स्वामी तुम्हाला रागवत असतात आणि स्वामींना तुम्ही रागवत असतात. म्हणून हे मनापासून केलेलं प्रेम असतं आणि यात भांडणे झाली तर ती चांगल्या गोष्टीसाठी असतात. म्हणून स्वामीही आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी रागवत असतात. म्हणून मित्रांनो, हल्ली एखाद्याला समजून घेण्याऐवजी त्याला दोषी ठरवणं जास्त सोपं असतं लोकांना. म्हणून जे लोक तुमच्याशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं. म्हणून असं काही नसतं. तुम्ही जर चांगले जीवन जगत असला आणि चांगल्या प्रकारे तुम्ही वागत असला तर मग त्यासाठी काही तुम्ही दुसरा पर्याय निवडा आणि काहीही चांगलं करा, पण लोकांना ते वाईटच वाटेल. म्हणून निरागस मन हेच सुंदर जीवनाचं बाळकडू आहे. आणि म्हणून लवकर झोपणे आणि लवकर उठणे या सवयीमुळे व्यक्ती निरोगी, संपन्न आणि बुद्धिमान बनत असते. म्हणून तुम्हीही असं केलं पाहिजे. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. म्हणून व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा, ते कधीही तुम्हाला निराश करणार नाहीत आणि तुम्ही निराश होणार पण नाही. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कवडपणा येत नाही, आणि तो कडवटपणा आला तर मग ते नातं शेवटपर्यंत टिकत सुद्धा नाही. म्हणून आपल्या नात्यामध्ये कधीच कोणाचा दुरावा करू नका आणि कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कारण ती व्यक्ती आपल्याबद्दल कधीतरी चांगला विचार करत असते आणि चांगल्या पद्धतीने ते आपल्यासोबत राहत असते. म्हणून आपणही त्यांचा चांगलाच विचार करावा, म्हणजे स्वामी समर्थही आपला चांगलाच विचार करतील. कारण स्वामी म्हणतात, तुम्ही जसा विचार कराल तसे फळ मी तुम्हाला देईन. मग आपण जर चुकीचा विचार केला ना तर आपल्याला ही चुकीचे फळ मिळणार आहे, एवढं फक्त आपण लक्षात ठेवा. म्हणून सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच ती पाहत असतात. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला दगा पण नाही दिला आणि विश्वासघात पण नाही केला. फक्त एवढे चांगले कर्म करा, देव तुम्हाला भरपूर देईल. म्हणून नाव मिळायला खूप दिवस जातात, पण नाव घालवायला काही क्षणही जात नाही. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगले केले पाहिजे आणि चांगल्या कर्माला नेहमी चांगले फळ मिळत असते. म्हणून खचलेल्या बापाला आधार देता येत नसेल तर मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला नसतो. म्हणून आई वडिलांना तुम्ही जपायला शिका, कारण त्यांनी आपल्याला जपलेलं असतं. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची सत्याची बोट हे कधीच बुडू देत नाही आणि तो तरंगत असतो. म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो. म्हणून त्याला चिंता करण्याची गरज अजिबातच नसते. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही आणि सुख आपल्याला मिळणारही नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी आणि सुखी राहायला आपण शिकले पाहिजे. म्हणून जीवेचं वजन खूप कमी असतं, पण जीवेचा तोल सांभाळणं फार कमी लोकांना जमत असतं. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला वेळ लागत नाही. मित्रांनो, आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता. सगळे गेले घरी निघून, हा एकटाच मात्र जळत होता. म्हणून या दुनियामध्ये काहीच नाही आणि कोणाबद्दलही आपण वाईट विचार करायचा नाही, कारण एक दिवस सगळ्यांना जायचं आहे आणि सगळ्यांनाच हे जग सोडायचं आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला आणि प्रेमाने वागत चला. आणि स्वामीही आपल्याला
हा संदेश देऊ इच्छित आहे. आपले गुपित कधीच दुसऱ्यांना सांगू नये, कारण जर तुम्ही स्वतःचे गुपित गुप्त ठेवू शकत नाही तर दुसरे ठेवतील ही अपेक्षा ठेवणे हा नक्कीच मूर्खपणा होऊ शकतो. म्हणून संकटे येतात आणि ती निघूनही जातात. आता फक्त बघायचं एवढंच आहे की कोण कुठपर्यंत साथ देता येते. म्हणून आपण फक्त वेळेला तुम्ही ज्यांनी तुम्हाला साथ दिली ना त्यांची साथ कधी सोडू नका. नाईलाज या एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जात असतात. म्हणून लोक गरजेपुरतं आपली आठवण काढतात. म्हणून नाराज व्हायचं नसतं. संकट नसती तर गाभाऱ्यातल्या दगडाला देव कोण म्हटलं असतं. म्हणून आपणही देवाला नमस्कार करून पहिले घरातून निघलं पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला स्टॉप देवाने दिलेला आहे. मग तेव्हा त्याला कळतं की आपण भरपूर चांगले दिवस वाईट आणि चांगले दिवस आपल्याला होते तेव्हा आपण म्हणलो की हे दिवस सुद्धा वाईट आहेत. म्हणून जे तुमच्याकडे जे चांगले दिवस आहेत ना ते चांगलेच आहेत, ते कधीच वाईट होऊ शकत नाही. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.